नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना शुभारंभ विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव येथे संपन्न झाले. कार्यसम्राट आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना शुभारंभ करण्यात आला. नांदगाव येथील ग्रामीण भागासाठी पहिल्यांदाच विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरिबांचे काही विविध आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केले जातील. संयोजक डॉक्टर सुनील तुसे, संचालक विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर हर्षल सुनील तुसे, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शशांक तुसे, हृदयरोग व क्रिटिकल केअर फिजिकल. दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिबिराचे हे आयोजन विवेक गोदावरी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आलं होतं. ब्लड शुगर, HB, ALCSG मोफत तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व महिला पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आला. माननीय नगराध्यक्ष राजेशजी कवडे, नंदुभाऊ पाटील, विलासभाऊ आहेर, दत्तराज छाजेड, अमोल नावंदर, ॲडव्होकेट सचिन साळवे, ॲडव्होकेट अमोल आहेर, नितीनभाऊ जाधव, जगताप सर, महावीर नाना जाधव, रवी सोनवणे, मनोज चोपडे, ज्येष्ठ नागरिक संघ, अन्य डॉक्टर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे नेहमी मी तरी गेली 25-30 वर्षापासून बघतोय की गोरगरिबांची सेवा करण्याचं हॉस्पिटल आहे. जेव्हा पेशंट जास्त सिरियस होतो, कुणीतरी म्हणतं नाशिकला पाठवा, त्यावेळेस डोळ्यापुढे डॉक्टर सुनील तुसे किंवा त्यांचं कुटुंब आठवतं, गोदावरी हॉस्पिटल आठवतं. मलाही कुणी पेशंट सिरियस झालं तरी मी लगेच म्हणतो जा. मला काही त्रास झाला तरी मी सुद्धा डॉक्टर रात्री 12 वाजता बोलून घेतो, डॉक्टर या मला ताप आला, थंडी आली. मी परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करेन. खरं तर बापूसाहेब, आपली ही योजना आतापर्यंत नांदगाव तालुक्यात ह्या योजना नव्हत्याच. कुठल्याही दवाखान्यात नांदगाव मनमाडला आले नाही. परंतु ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो त्यावेळेस या योजनेला आपण प्रयत्न केला. डॉक्टरांना मदत केली. डॉक्टरांना मदत केली, डॉक्टर करतच होते, परंतु माझा छोटा खाली होता, त्याच्यामध्ये आपण मदत केली. आणि आता आपल्याला एकच विनंती करेल, आपण जी सेवा करतात त्या सेवामध्ये आपण म्हणतो दुधामध्ये साखर, त्याप्रमाणे गोरगरिबांची योजनेचा लाभ द्या. सरकार आपलं आहे, सत्ता आपली आहे. आरोग्यमंत्री माझा मित्र एकदम चांगला, त्याच्याकडे आपल्याला जे काही योजना लागत असेल, शासनाची जी मदत लागत असेल ती मदत करण्याची जबाबदारी माझी. जो तालुका आहे तो दुर्बल असल्यामुळे इथे जर कुठली एखादी योजना आली महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी, तर त्यासाठी तिची नितांत गरज आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून त्याच्यासाठी मी पाठपुरावा करत होतो. माननीय आमदार साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो. आमदार साहेबांच्या आशीर्वादाने, सहकार्याने आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे आज ती योजना ही नांदगावमध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होत आहे. आणि त्या कार्यसम्राट आमदार साहेबांकडून ह्या योजनेचे शुभारंभ केल्यास मला एक वेगळं समाधान मिळणार आहे. कारण असं आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.